गर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अमृता चांदोरकर सर्व उपस्थितांचं स्वागत करते. गेल्या 3 दिवसांपासून आज तिसरा दिवस आहे आपला. आपण प्रत्येक चक्राबद्दल माहिती जाणून घेतोय आणि त्या चक्राचा आपल्या शरीर आणि मनाशी कसा संबंध आहे आणि ते चक्र बॅलन्स करून आपण कसा आरोग्य मिळवू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक मेडिटेशन करतोय ज्याच्यामुळे आपलं ज्या चक्रावरती आपण बोलतोय ते चक्र बॅलन्स व्हावं आणि आपल्याला आरोग्य मिळावं. आज आपण बोलणार आहोत मणिपूर चक्राबद्दल. पण मला असं दिसतंय की बरेच नवीन लोक जोडले जात आहेत. तर गेलेल्या काही दिवसांमध्ये जी काही चर्चा झाली ती मी इथे थोडक्यात सांगू इच्छिते आपल्याला. मी इथे सांगितलं की आपलं अस्तित्व हे फक्त ह्या शारीरिक देहापुरतं मर्यादित नाहीये, तर याच्या पलीकडे जाऊन आपलं अस्तित्व आहे. योगशास्त्र सांगतं की पंचकोशांमध्ये आपलं अस्तित्व आहे आणि त्यातला हा एक कोश आहे फक्त अन्नमय कोश, कारण हा अन्नापासून निर्माण झालेला आहे म्हणून हा अन्नमय कोश. त्याच्या बाहेर आहे प्राणमय कोश, ज्याबद्दल आपण बोलतोय, ऊर्जा देह ऑरा, आणि ही चक्र ही तिथेच स्थित आहेत. प्राणमय कोशाच्या बाहेर येतो मनोमय कोश, जिथे आपल्या मनातल्या सगळे विचार हे स्टोअर असतात आणि त्याचा परिणाम शरीरावरती ह्या ऊर्जेमार्फत म्हणजे प्राणमय कोशामार्फत अन्नमय कोशावरती त्याचा परिणाम होत असतो आणि शरीरामधल्या घटना ह्या प्राणमय कोशामार्फतच मनापर्यंत पोहोचत असतात. मनोमय कोशाच्या बाहेर असतो विज्ञानमय कोश, जिथे आपल्याला मिळालेलं ज्ञान, बुद्धीला समजलेली एखादी गोष्ट ही तिथे स्टोअर असते आणि त्याच्या पुढे असतो तो आनंदमय कोश. त्याच्यापुढे आत्म्याचा कोश आहे, त्याच्यापुढे निर्वाण देह म्हणजे परमात्म्याचा कोश आहे. पण त्या गोष्टी ह्या अध्यात्माशी किंवा मुक्तीशी रिलेटेड आहेत. पण आता आपण बोलतो ते शरीर आणि मनाबद्दल. सर्वसामान्यांना काय हवं असतं, तर आरोग्य हवं असतं, आनंद हवा असतो आणि या 5 कोशातून तो मिळू शकतो. तो कसा मिळवायचा त्याच्यासाठीच मी थोडंसं मार्गदर्शन करते, माझ्या ज्ञानाप्रमाणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते. आपण सुरुवातीला बोललो मूलाधार चक्राबद्दल, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व, आणि आज आपण बोलणार आहोत मणिपूर चक्राबद्दल. मणिपूर चक्र म्हणजे तेजस्वी किंवा चमकदार रत्न. आता म्हणजे काय, तर ह्या चक्राकडे काय आहे, तर तेज आहे. मणिपूर चक्र हे आपल्या नाभीस्थानी बेंबीच्या इथे स्थित आहे आणि संपूर्ण पचन, चयापचय क्रिया याला तेज पुरवणं, ताकद पुरवणं किंवा अग्नितत्व पुरवणं हे त्याचं काम आहे. त्याच्यामुळे शरीराला जिथे जिथे अग्नी हवा आहे तो आपल्याला मणिपूर चक्र पुरवतं. साधी सोपी प्रक्रिया आहे. जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात, आपल्या शरीरामध्ये रक्त हे सगळीकडे फिरत असतं, रक्तातून ऑक्सिजन हा सगळे प्रत्येक पेशीला मिळत असतो, तसंच आपल्या ह्या प्राणमय कोशामध्ये, आपल्या ह्या ऊर्जा देहामध्ये अनंत नाड्या असतात ज्या सतत ऊर्जा घेत असतात. वातावरण हे संपूर्ण ऊर्जेने भरलेलं आहे आणि ह्या वातावरणातनं ही ऊर्जा घेतली जाते आणि ह्या प्राणमय कोशामध्ये आणली जाते. आता प्रत्येक चक्र काय करतंय, तर त्या ऊर्जेतलं ते तत्व ऍब्सॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं. त्याच्यावरती त्या चक्राची प्रक्रिया होते, संस्कार होतो आणि शरीरामध्ये फिजिकल ऑर्गन्सना जिथे जिथे ते तत्व हवंय तिथे तिथे ते तत्व पुरवलं जातं. मणिपूर चक्र काय करतं, तर मणिपूर चक्र हे शरीराला अग्नी पुरवतं. आता हा अग्नी काय करतो, तर हा पचन आणि चयापचय क्रियेमध्ये मदत करतो. खाल्लेल्या अन्नाचं पचन, त्याच्यातनं पोषण, शोषण आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या तत्वांमध्ये त्याचं डायव्हर्जन, या ज्या गोष्टी आहेत या अग्नी करतो. आता आपल्याला माहिती आहे की पचनक्रिया ही सगळ्यात महत्वाची क्रिया. म्हणजे बऱ्याचदा म्हटलं जातं की कोणताही आजार हा पोटातून निर्माण होतो. तर याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते की पोटातून का निर्माण होतो, कारण आपल्या शरीराला 5 तत्व कुठून पुरवली जातात, तर ती अन्नातून पुरवली जातात, जे सर्वज्ञात आहे, जे सर्वांना माहिती आहे. जेव्हा आपण अन्न सेवन करतो, अन्न सेवन केल्यानंतर ते सगळी प्रोसेस करून त्याच्यावरती एन्झाईम्स वगैरे टाकून पचून जे येतं, आता त्याच्यासाठी महत्वाचा असतो तो असतो जठराग्नी. हा जठराग्नी काय करतो, तर आलेलं अन्न हे 7 धातूंच्या सारामध्ये त्याचं रूपांतर करतो. त्याच्या पुढे अजून 7 प्रकारचे अग्नी आहेत. हे 7 प्रकारचे अग्नी काय करतात, धत्वाग्नी म्हणतात त्याला, म्हणजे प्रत्येक धातू, 7 धातू जे आहेत त्याचा प्रत्येक वेगवेगळा अग्नी आहे. हे 7 अग्नी, ते जे सार आलेलं आहे त्याच्यातून तो धातू हा ऍब्सॉर्ब करतात किंवा तो त्या धातूमध्ये त्याचं रूपांतर करतात. आता जर आपला जठराग्नी हा ह्याच्यामध्ये अग्नितत्व जास्त असेल, म्हणजे तो तीव्र असेल, तर धातू नाश पावू शकतो, धातूंचा क्षय होऊ शकतो. जर अग्नी हा मानवी असेल, कमी असेल, तर त्या केसमध्ये पचन व्यवस्थित होत नाहीत आणि
विषद्रव्य निर्माण होऊ शकतात. म्हणजे आपण जे म्हणतो की रोगप्रतिकार शक्तीसाठी काय महत्वाचं आहे, तर चांगलं अन्न खाणं आणि आपली पचनक्रिया चांगली असणं, म्हणजे आपलं मणिपूर, आपल्या शरीरातला अग्नी हा योग्य असणं हे अत्यंत गरजेचं असतं. जसं मी म्हटलं की हे 7 प्रकारचे अग्नी काय करतात, तर त्याचं धातूंमध्ये रूपांतर करतात. आणि त्याच्या पुढे असतात 5 प्रकारचे अजून अग्नी, ज्याला भूताग्नी म्हटलं जातं. म्हणजे पंचमहाभूत जे आपण बोलतोय, 5 तत्व, 5 तत्वांचे 5 अग्नी आपल्या शरीरामध्ये आहेत, जे ह्या सप्तधातूंचं रूपांतर हे 5 तत्वांमध्ये करतात. आणि काय करतात, तर ते तत्व तिथे तिथे, म्हणजे ह्याच धातूंमधनं जे काही पृथ्वी तत्व ऍब्सॉर्ब केलं जातं ते हाडांपर्यंत पोहोचतं, जे जलतत्व ऍब्सॉर्ब केलं जातं ते जिथे जिथे प्रवाहित गोष्टी आहेत तिथे तिथे पोहोचवलं जातं, जे अग्नितत्व ऍब्सॉर्ब केलं जातं ते जिथे जिथे अग्नीची गरज आहे तिथे पोहोचवलं जातं, वायुतत्व आणि आकाश तत्व. याच अन्नातून ही 5 तत्व घेतली जातात आणि शरीराला पुरवली जातात. म्हणून जर पचन व्यवस्थित होत नसेल तर ही 5 तत्व ही योग्य प्रमाणात मिळत नाहीत आणि मग अनारोग्याला ती कारणीभूत ठरतात, आपण आजारी पडतो. आता हे झालं शरीराचं. हीच सेम प्रक्रिया ही आपल्या ऑरामध्ये देखील होत असते. ऑरामध्ये आलेलं अन्न म्हणजे ऊर्जा, कारण हे ऑरात आलेलं अन्न आहे. ही आलेली ऊर्जा ह्या सप्तचक्रांद्वारे त्यातलं वेगळं वेगळं तत्व ऍब्सॉर्ब केलं जातं, त्याच्यावरती त्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर ते तत्व तिथे तिथे पोहोचवलं जातं. ही प्रोसेस आहे संपूर्ण शरीराची आणि ऑराची. जसं आपण मनाबद्दल मी मगाशी म्हटलं, तर प्रत्येक चक्र हे शरीर आणि मन या दोन्हीला बॅलन्स करतं. ज्याचं जे चक्र ऍक्टिव्हेट आहे, जास्त प्रभावी आहे, त्याला तो माणूस त्या पद्धतीने विचार करतो. म्हणजे जसं आपण पृथ्वी तत्वाबद्दल बोललो, जलतत्वाबद्दल बोललो, की पृथ्वी तत्व ज्याचं स्ट्रॉंग आहे ती व्यक्ती ही कर्तृत्ववान असते. ज्याचं जलतत्व हे व्यवस्थित स्वादिष्टान चक्र ज्याचं स्ट्रॉंग आहे ती कलाकार असते. ज्याचं अग्नितत्व चांगलं आहे ती व्यक्ती देखील गोष्टी तिला योग्य पद्धतीने समजतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असतो त्याच्याकडे आणि ती व्यक्ती ही अत्यंत निश्चयी आणि गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करणारी ही अशा पद्धतीची असते. ज्या वेळेला ह्या तत्वामध्ये बिघाड होतो त्यावेळेला पचनाचे दोष निर्माण होतात. मग अन्न पचन व्यवस्थित होत नाही, अतिसाराचे त्रास होतात, बद्धकोष्ठतेचे त्रास होतात, लिव्हरचे प्रॉब्लेम असू शकतात, आतड्यांशी रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात, पित्त, मूळव्याध, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी, IBS सारखे प्रॉब्लेम्स हे केव्हा निर्माण होतात, ज्या वेळेला तुमच्या शरीरातला अग्नी हा व्यवस्थित काम करत नाही किंवा योग्य प्रमाणात अग्नी मिळत नाही. कुठलंही तत्व हे कमी पडलं तरीही दोष निर्माण होतात, कुठलंही तत्व हे वाढलं तरीही दोष निर्माण होतात. ज्या वेळेला आयुर्वेद पित्त म्हणतं, आयुर्वेद जेव्हा पित्त म्हणते, म्हणजे आपण जसं म्हटलं की वात पित्त कफ, त्यातला कफ आपण काल बघितला की पृथ्वी तत्व आणि जलतत्व ह्याचा मिळून होतो कफ, हा शरीराचं पोषण करतो. तसंच पित्त जेव्हा म्हणतो त्यावेळेला जलतत्व आणि अग्नितत्व हे मिळून निर्माण होतं पित्त. आणि हे काय करतं, तर हे शरीराचं पोषण करतं, शरीराला तेज देतं, शरीरातल्या प्रत्येक पेशीला एनर्जी देण्याचं काम हे अग्नितत्व करतं. अग्नितत्व हे अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत शरीरामध्ये अग्नी आहे, अग्नीचं अस्तित्व हे प्रत्येक पेशीमध्ये आहे आणि जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. जेव्हा हा अग्नी संपला, हा अग्नी मिळेनासा झाला, त्यावेळेला शरीर हे मृतवत होतं. प्रत्येक तत्व हे तितकंच महत्वाचं आहे आणि प्रत्येक तत्वाचं काम हे विभागून दिलेलं आहे. आता ज्या वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की योग्य प्रमाणात अग्नी मिळत नाहीये आणि मग पचनाचे दोष निर्माण झाले, मग आपण नॉन सायन्सेसमध्ये आपण काय करतो, तर आपण औषधं देतो, आपण काही वेळेला लंघन करतो आणि आपण त्या गोष्टी जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. आता जर पचन अजून बिघडलं, IBS सारखे प्रॉब्लेम ज्याला की काहीही मॉडर्न सायन्सकडे सोल्युशन नाही, पण स्वयंपूर्ण उपचार अशा पद्धतीचे प्रॉब्लेम पूर्णपणे बरे करू शकतात. कारण ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अनेक गोष्टी सेवन करूनही तुम्हाला बरं वाटत नाहीये, त्यावेळेला ते दोष तुमच्या ऊर्जा देहामध्ये असणार आहेत. कारण तिथून जे तत्व मिळायला हवंय ते कदाचित योग्य प्रमाणात मिळत नाही, ते कमी पडतंय किंवा ते जास्त होतंय आणि त्याच्यामुळे दोष निर्माण होतात. बऱ्याच वेळेला आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात, म्हणजे आमचा अनुभव आहे हा, कारण आमच्याकडे आलेला रुग्ण हा सगळं फिरून आमच्याकडे आलेला असतो, त्यांनी सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतलेल्या असतात आणि त्यांना रिझल्ट मिळत नाहीयेत, म्हणून ते आपल्याकडे आलेले असतात. आणि तेव्हा ते सांगतात की हे केलं, हे केलं, हे केलं, अनेकांना ह्यानी उपयोग होतो पण आम्हाला होत नाहीये. कारण कसं झालंय, अनेक वर्षांमध्ये आपण ह्या ऊर्जेबद्दल, ह्या चक्रांबद्दल अशा पद्धतीने विचार केलाच गेलेला नाहीये. आपण फक्त शरीर बघतो आणि आपण शरीरावर काम करतो, आपण फक्त लक्षणं बघतो आणि लक्षणांवर काम करतो. जसं मायग्रेन म्हणतो आपण, तर मायग्रेन हा पण पित्ताशी रिलेटेड त्रास आहे,
पण आपण डोकेदुखी लक्षात ठेवतो आणि डोकं दुखीवरती उपाय करत राहतो, आपण त्याच्या मुळावर काम करत नाही. स्वयंपूर्ण उपचार नेमकं तेच करतात. ते प्रत्येक आजाराचं मूळ शोधायचा प्रयत्न करतात आणि मुळावर काम करतात. म्हणून स्वयंपूर्ण उपचारांकडे प्रत्येक आजारासाठी सोल्युशन आहे असं मला इथे नक्की सांगावं असं वाटतं. तुमचे प्रश्न कॉमेंटमध्ये पण बरेचसे प्रश्न आलेले आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळेला हे लाईव्ह सेशन सुरू असतं त्यावेळेला विशेष प्रश्न येत नाही आहेत, पण ठीक आहे, जे कॉमेंटमध्ये प्रश्न आलेले आहेत ते पण आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर पोटात आग होते असं एकाने म्हटलेलं. काल पिंपल्सबद्दल पण एक प्रश्न आलेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी या पुन्हा एकदा अग्नीशी रिलेटेड आहेत. पोटात आग होतीये. काल जलतत्वाबद्दल बोलताना मी म्हटलं होतं की जेव्हा जल योग्य प्रमाणात असतं तेव्हा आग म्हणा, वेदना म्हणा, या निश्चितपणे होत नाहीत. त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे जल आहे. म्हणजे काय, तर जेव्हा जल कमी होतं आणि अग्नी वाढतो त्यावेळेला आग होते. मग ती आग कुठेही होऊ शकते. ती पोटात होऊ शकते, ती डोळ्यांची आग होऊ शकते, शरीरात दाह होऊ शकतो, तळपायांची आग होऊ शकते. कुठेही होणारी आग ही काय दाखवतंय, तर शरीरातला अग्नी वाढलेला आहे. मग हा अग्नी कमी करण्यासाठी काय करायचंय, तर अग्नी कमी करण्यासाठी तुम्ही जे काही सेवन करता त्याच्यामध्ये चमचमीत, तिखट ह्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या सध्या तरी, जोपर्यंत तो अग्नी जागेवर येत नाही तोपर्यंत. तुम्ही जर मांसाहारी असाल तर मांसाहार तुम्हाला लगेच थांबवावा लागेल आणि तुम्हाला शरीरातलं जल हे जागेवर येण्यासाठी काम करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर ज्याच्यामध्ये रस आहे अशा गोष्टींचं सेवन करायचंय. भाताची पेज किंवा साळीच्या लाह्यांचं पाणी ह्या गोष्टी देखील तुमच्या शरीरातली आग कमी करू शकतात, तो शरीरातला अग्नी कमी करू शकतात आणि जल आणि अग्नी याचं संतुलन करायला त्याचा उपयोग होतो. आत्ता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण सांगतो की धण्या जिऱ्याचं पाणी हे देखील तुमच्या शरीरातली वाढणारी उष्णता कमी करायला निश्चितपणे मदत करतात. निसर्गामध्ये जे बदल घडत असतात तेच आपल्या शरीरात घडत असतात हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा शरीरामध्ये अग्नी वाढतोय त्यावेळेला वातावरणामध्ये पण बऱ्याचदा अग्नी हा वाढत असतो आणि मग जो अग्नी जास्त आहे तो शरीराला बाहेर फेकावा लागतो. मग तो अग्नी बॅलन्स करण्यासाठी घरगुती अनेक उपाय आहेत. जसं मी आता सांगितलं तसं धण्याजिऱ्याचं पाणी आहे, साळीच्या लाह्यांचं पाणी आहे, पेज आहे, अशा गोष्टींचं सेवन आपण करायचं आहे. आरोही पाटील यांनी विचारलं की मुलाला गॅसेसचा त्रास होतो आणि त्याला पोळी भाजी खाता येत नाही. आता गॅसेस म्हटल्यानंतर वायुतत्व आलं. निश्चितपणे उद्या आपण अनाहतवरती बोलणारच आहोत. पण जर ह्या गोष्टी खाता येत नाहीयेत, प्रत्येकाने लक्ष द्यायचंय. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की मला हे पचत नाही. मग जर शरीर सांगतंय की हे पचत नाही तर आपला अट्टाहास का की आपल्याला तेच द्यायचंय त्याला. जर शरीर आत्ता ते पचवू शकत नाहीये तर ते आत्ता वर्ज्य करा. आत्ता हलक्या गोष्टींचा तुम्ही आहारामध्ये वापर करा. तुम्ही भाताचा वापर करा. तुम्ही जितकं हलकं घेणार आहात तितका पचनावरचा ताण तुमचा कमी होणार आहे आणि जो वायू वाढतोय तो देखील कमी होणार आहे. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट मला चालते, तीच गोष्ट तुम्हाला चालेल असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा रुग्ण त्याने काहीतरी उपाय केलेला असतो आणि त्याला बरं वाटतं, तो दुसऱ्याला सांगतो आणि दुसऱ्याला त्याची रिॲक्शन येते. म्हणून आम्ही कायम सांगतो की एक गोष्ट ही एकाला चालते म्हणजे दुसऱ्याला चालते असं नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. माझी कदाचित वात प्रकृती आहे, कुणाची कफ प्रकृती आहे, कुणाची पित्त प्रकृती आहे. त्याच्यामुळे तिघांनाही लागणाऱ्या चालणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. कुठलीही गोष्ट करताना आधी थोडासा प्रयोग करून बघा. जर ते चाललं तर निश्चितपणे पुढे जा, पण ते चालत नाही असं लक्षात आलं तर त्याचा अट्टाहास करू नका. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण आहाराच्या बाबतीत जे सांगतो ते मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय की तूप आणि दूध याचं सेवन हे अत्यंत गरजेचं असतं. कारण ह्या तुपातून जे शरीराला आर्द्रता मिळते, जी स्निग्धता मिळते, ती इतर कुठल्याही गोष्टीतनं मिळत नाही. दुधातून जे काही आपल्याला पोषण मिळतं ते इतर कुठल्याही गोष्टीतून मिळत नाही. बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल वाढलेल्या भीतीने तूप घेतलं जात नाही, तर असं करू नका. घरातलं साजूक तूप हे कुठल्याही पद्धतीचं कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. जर तुम्ही विकत आणणार असाल तर त्याच्यामध्ये फॅट्स ऍड केलेली असू शकतात आणि त्याचा कदाचित दुष्परिणाम होऊ शकतो. पण घरामध्ये कढवलेलं तूप ह्या सगळ्यांच्या आहारामध्ये ठेवा. त्यातनं अनेक प्रॉब्लेम तुमचे जायला मदत होते. आहाराबद्दलच आपण बोलतोय तर आपल्या प्राचीन शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय किंवा संस्कृती आपल्याला सांगते की सुरुवात ही वरण भाताने करा. थोडासा भात, त्याच्यावरती वरण, त्याच्यावरती तूप आणि लिंबू पिळा आणि ते मिश्रण तुम्ही आधी घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचं पोळी भाजी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नंतर घ्या आणि शेवट हा दही भाताने किंवा ताकाने करा. यातनं काय होतं, तुमचा कोठा शांत राहतो, तुमचं अन्नपचन व्यवस्थित होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो.
IBS स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्ण बरा होऊ शकतो. सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलं जातं त्याला. पचनावरती त्याचा प्रभाव होतो आणि मन आणि शरीर या दोन्हीमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. तर हा आजार याच्यासाठी ऑफकोर्स आपल्याला मनावर आणि शरीरावर ॲट अ टाइम काम करावं लागतं आणि स्वयंपूर्ण उपचारांमध्ये ते आपण करू शकतो. सो IBSचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला संपर्क करावा. आपण IBSचा प्रॉब्लेम पूर्णपणे बरा करू शकतो. दुसरं मला पचनाच्या बाबतीत सांगायचं आहे ते असं की योग्य पचन होण्यासाठी काही आसनं जी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण सॉरी मला शब्द पटकन आठवण असं झालं. फक्त मी आता सांगत होते की अग्नी जर मांद्य असेल तर आपल्याला घरच्या घरी काय करता येऊ शकतं. तर आपल्याला आहारामध्ये आपण काळी मिरी झालं, लवंग झालं, दालचिनी झालं, आलं, लसूण याचा ज्या वेळेला आपण आहारामध्ये अंगीकार करू त्यावेळेला हा आपला अग्नी जो आहे हा निश्चितपणे योग्य प्रमाणात आणि जास्त आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यामुळे अन्न व्यवस्थित पचणार आहे. त्याचबरोबरीने आपण अशा काही गोष्टी करू शकतो जसं की शतपावली. जेवण झाल्यानंतर आपल्याला 100 पावलं चालायचं आहे. सावकाश आणि योग्य पद्धतीने आपण पावलं टाकत थोडीशी वर उचलून पुढे टाकत आपण जर चाललो तर त्याच्यामुळे देखील अन्न पचन व्हायला निश्चितपणे मदत होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुमच्याशी मी शेअर करते या माध्यमातून. तुम्ही सगळे खूप चांगला प्रतिसाद देताय त्यासाठी धन्यवाद. आता आपण करणार आहोत मेडिटेशन, ज्याच्यामध्ये आपण हे चक्र हे बॅलन्स करण्याचा, ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुद्रा मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण बोटांबद्दल प्रत्येक भागामध्ये बोलतोय. तर पृथ्वी तत्वाचं बोट आहे हे करंगळीच्या शेजारचं आणि अग्नी तत्वाचं आहे अंगठा. आता पृथ्वी तत्वाचं बोट हे अंगठ्याच्या तळाशी लावायचं. पृथ्वी तत्वाचं बोट हे अंगठ्याच्या तळाशी लावायचं. अंगठा या बोटावरती रेस्ट करायचा आहे. अंगठा आपल्याला या बोटावरती रेस्ट करायचा आहे आणि किंचित दाब द्यायचा आहे. उरलेली 3 बोटं सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. आपण करंगळीच्या शेजारचं पृथ्वी तत्वाचं बोट अंगठ्याच्या तळाशी लावलं, अंगठा त्याच्यावरती रेस्ट केला आणि किंचित त्याच्यावरती दाब दिला. अंगठ्याच्या तळाशी त्याच्यावर दाब दिला. अग्निमुद्रा किंवा सूर्यमुद्रा आपण करणार आहोत आणि आपल्या शरीरातला अग्नी बॅलन्स करायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही मांडी घालू शकता, तुम्ही पाय सोडून रिलॅक्स बसू शकता, तुम्हाला तुमचे हात रेस्ट करायचे तुमच्या मांड्यांवरती. मुद्रा करताना आपण सांगितलं की जिथे ते बोट टेकतं तिथे एक ठोका जाणवतो. तो ठोका जाणवतो का हे बघा, म्हणजे आपली पोझिशन ही योग्य आहे. आता सगळ्यांनी शरीर अगदी सैल सोडा, डोळे बंद करा. मन शांत करायचं. मनातले सगळे विचार त्यांना मुक्त करायचंय, मोकळं करायचंय. मन स्वच्छ होतंय, शांत होतंय. संपूर्ण लक्ष आपल्याला नाभीवर केंद्रित करायचं. शरीर अगदी रिलॅक्स, सैल सोडायचं. डोकं शांत होतं. सगळे विचार मुक्त होतात. साठवून ठेवलेली प्रत्येक वाईट घटना मनातून मुक्त होतीये. सगळ्या वाईट आठवणी, सगळा राग, सगळी चिडचिड, सगळी अस्वस्थता, सगळी नकारात्मकता मुक्त होतीये, निघून जाते. डोकं शांत होतं. आता संपूर्ण चेहरा अगदी रिलॅक्स करा. पूर्ण रिलॅक्स, शांत, शिथिल. गळा रिलॅक्स, मान रिलॅक्स, दोन्ही खांदे रिलॅक्स होतात.
छाती, पाठ पूर्णपणे रिलॅक्स होतील. सावकाश श्वास घ्या. हा श्वास नाभीपर्यंत पोहोचतोय आणि नाभीपासून श्वास उत्सर्जित होतो. आपलं पोट, कंबर सगळे इंटरनल ऑर्गन्स रिलॅक्स होत आहेत. दोन्ही हात रिलॅक्स होत आहेत. लोअर ॲब्डोमेन, हिप एरिया रिलॅक्स होतो. दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पावलं रिलॅक्स होतात. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालं, शिथिल, शांत. मन रिलॅक्स झालं. प्रत्येक श्वास सकारात्मकता घेऊन आत येतो. प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतोय. प्रत्येक पेशीचं पोषण होतं आणि साठलेली सगळी नकारात्मकता, सगळे दोष आपण उच्छ्वासावाटे बाहेर फेकतो. खूप शांत, खूप रिलॅक्स, खूप हलकं वाटतं. संपूर्ण लक्ष आपण नाभीवर केंद्रित केलं. नाभी चक्र, अग्निचक्र, त्याला ऊर्जा पुरवणाऱ्या सगळ्या ऊर्जा वाहिन्या स्वच्छ होतात. त्यात अडकलेली सगळी डिसीज्ड एनर्जी स्वच्छ होते, क्लीन होते आणि वातावरणातली ताकद, तेज आपल्या नाभी चक्रामध्ये एकवटलं जातं. ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतंय, धमन्यांमधून वाहत आहे आणि आपल्याला आंतरिक तेजाची अनुभूती होती. तेजस्वी प्रकाश शरीरभर पसरतो. खूप स्ट्रॉंग, खूप रिलॅक्स आणि खूप कॉन्फिडंट वाटते. याची अनुभूती पुढे 1-2 मिनिटं घेतच राहायचं. संपूर्ण लक्ष नाभीवर आणि जी धून सुरू आहे त्यावर केंद्रित करायचं. खूप शांत, खूप रिलॅक्स आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. उठू नये असंच वाटतंय खरं तर.
पण आता आपल्या हातांची मुद्रा आपल्याला सोडायची आणि हात रिसेप्टिव्ह, प्रसाद घेण्यासाठी जसे हात असतात तसे हात ठेवायचे. डोळे बंदच असू द्या. शरीराला आवश्यक ती सर्व प्रकारची ऊर्जा आपल्याला या निसर्गाकडे मागायची. निसर्गाला सांगायचे की जे जे काही आवश्यक आहे माझ्या शरीराला, माझ्या मनाला, ते सगळं, ती सर्व प्रकारची ऊर्जा तू मला दे आणि मला विचारी समंजस, निरोगी, आनंदी, सुखी आणि समाधानी कर. कायम प्रसन्न ठेव. संपूर्ण जग हे आनंदी होत आहे. जो करोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे झालाय आणि सगळे दुःखात आहेत, या दुःखाचं निवारण कर. निसर्गा, तू अनंत हस्ताने देणारा आहेस. सगळ्यांना आरोग्य दे आणि सगळ्या चुकीच्या गोष्टींचा नाश कर. निसर्गाचे आभार मानायचे आणि शांतपणे डोळे उघडायचे. आपले हात एकमेकांवरती घासायचे. चेहऱ्यावरून आणि संपूर्ण शरीरावरून फिरवायचे. तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करायचा आहे. मगाशी एक शब्द मला मध्येच आठवला नाही, तर मला वज्रासनाबद्दल सांगायचं होतं त्यावेळेला की जेवण झाल्यानंतर एक काही मिनिटं, जितकं तुम्हाला बसवेल तितका वेळ जर तुम्ही वज्रासनात बसलात तर पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. आज आपण बोललो मणिपूर चक्राबद्दल. उद्या आपण बोलणार आहोत अनाहत चक्राबद्दल, वायुतत्वाबद्दल. तर असेच आमच्याबरोबर जोडलेले राहा. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गरजा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.